झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 63 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोघे ताब्यात। गोव्याहून गुजरातकडे जात होता मद्यसाठा। धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवा राज्यातून गुजरातकडे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून तब्बल 63,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 17 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की MH13DQ 9665 या क्रमांकाचा टाटा ट्रक शिरपूर मार्गे गुजरातकडे विदेशी दारू वाहून नेत आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नगाव जवळ या ट्रकला अडवून त्याची झडती घेतली असता त्यात रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचे 950 बॉक्स सापडले। या दारूची एकूण किंमत 41,04,000 रुपये इतकी आहे। याशिवाय माल वाहतूक ट्रकची किंमत 22 लाख रुपये असा एकूण 63,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी ट्रक चालक विनायक शिवाजी सप्ताळे आणि त्यांचा सोबती सुधाकर राजाराम माने यांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक प्रशांत ताकटे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर आणि कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या पथकाने केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।